नमस्कार. दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि कुरकुरीत अशी मसाला डाळ. चटपटीत स्नॅक्स म्हणून लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही खावीशी वाटेल अशी ही मसाला डाळ आज आपण बनवणार आहोत. काहीतरी चटपटीत अशी खायची इच्छा झाली तर अशा प्रकारची मसाला डाळ तुम्ही घरच्या घरी झटपट बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कुरकुरीत आणि चटपटीत मसाला डाळ बनवण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ म्हणजेच चण्याची डाळ, 100 ग्रॅम मुगाची डाळ आणि 50 ग्रॅम इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन हे आपल्याला 5 ते 6 तास छान असे भिजवून घ्यायचे आहे. भिजवतेवेळी आपल्याला यामध्ये चिमूटभर असा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. सोडा घातल्यामुळे हे कडधान्य थोडंसं हलकं होतं आणि तळतेवेळी तेलसुद्धा जास्त पित नाही. आता आपल्याला एक एक करून डाळी आणि शेंगदाणे यामधील पाणी काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये मी पहिल्यांदा हरभऱ्याची डाळ ओतून घेतली. आता त्यातील पाणी 5 मिनिटं होईपर्यंत तरी निथळून द्यायचं. आता ही निथळलेली डाळ आपण एका कपड्यावर काढून घेऊया. आता ही डाळ कपड्यावर पातळ अशी पसरवून घ्यायची आणि फॅनखाली सुकवून घ्यायची. त्याचप्रकारे मुगाची डाळसुद्धा आपल्याला त्याच चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि पूर्ण निथळेपर्यंत तशीच ठेवून जायची. निथळून झाल्यानंतर आपल्याला ही डाळ पुन्हा तशाच प्रकारे पसरवून घ्यायची आहे. कपडा मी इथे मोठाच घेतलेला आहे, त्यामुळे सर्व डाळी आणि शेंगदाणे व्यवस्थित पसरवले जातील आणि सुकलेसुद्धा जातील. आता डाळींप्रमाणे शेंगदाणे देखील आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे निथळल्यावर कपड्यावर पसरवून घ्यायचे. आता डाळ आणि शेंगदाणे आपल्याला 1 तासभर फॅनखाली छान असे सुकवून घ्यायचे आहेत. 1 तास झाल्यानंतर आपल्याला ही डाळ हातात घेऊन बघायची आणि मुठीत घट्ट दाबून बघायची. जर ही डाळ हाताला चिकटली तर समजायचे की आपली डाळ तळण्यासाठी तयार आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक डाळीचा दाणा टाकून बघायचा. जर तो अलगद वरती आला तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. कढई घेताना आपल्याला थोडीशी खोलगटच कढई इथे वापरायची आहे. त्यामध्ये अशा प्रकारे जाळी ठेवायची आणि त्या जाळीमध्ये थोडी थोडी करत हरभऱ्याची डाळ यामध्ये घालून घ्यायची. डाळ थोडीशी ओलसरच असल्यामुळे यावर बुडबुडे येतात, पण थोड्या वेळातच लगेचच ते कमी होऊन जातात. चमच्याच्या साहाय्याने डाळ अशी हलवून घ्यायची, त्यामुळे सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी तळली जाते. इथे आपण बघू शकता डाळीवरची बुडबुडे आता कमी व्हायला लागलीत, म्हणजेच आपली डाळ आतून व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता ही डाळ आपण काढून घेऊया. त्यासाठी यातील पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घालून त्या टिश्यू पेपरवर आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. त्यामुळे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते टिश्यू पेपरला लागून जातं. डाळीला छान असा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. मी इथे 20 ते 25 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. कढीपत्ता घेताना तो आपल्याला स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घ्यायचा आहे, त्यामुळे तेल अंगावर उडत नाही. 1 मिनिटासाठी कढीपत्ता आपल्याला छान असं चुरचुरीत करून घ्यायचं आहे. तर कढीपत्ता आता छान असं तळून झालेला आहे. त्यातील पूर्णपणे तेल निथळून त्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली डाळ तळून तयार झालेली आहे. त्यासाठी आता आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया. हिंगामुळे डाळीला छान अशी चव येते, त्यामुळे हिंग जरूर घाला. तसंच पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं. आता हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे. अगदी मसाले छान असे एकजीव झाले पाहिजेत. आता आपले सगळे मसाले छान असे मिक्स झालेले आहेत. आता हे आपण डाळींमध्ये घालून घेऊया. डाळ मिक्स करण्यासाठी अशा प्रकारे खोलगट भांड्याचा वापर करावा. डाळ वर खाली करत अशा पद्धतीने छान अशी मिक्स करून घ्यायची. यामुळे हा मसाला या डाळीमध्ये छान असा मिक्स होतो. याला कोटिंग देखील छान येतं आणि खायला तर ही डाळ अगदी जबरदस्त लागते. आवाजावरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपली डाळ मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. अशी ही चटपटीत आणि कुरकुरीत डाळ खायला तर अगदी भन्नाट लागते. मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर अशा प्रकारची मसाला डाळ जरूर करून बघा.
आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरची बेल घंटा क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.